चंद्रपुर निवासी कन्या शारदा विजया गजानन मादेश्वर नामक युवती ने केंद्रीय लोक सेवा आयोग की परीक्षा उत्तीर्ण कर अपने परिवार का ही नहीं तो शहर का नाम भी रोशन किया है। इस युवती ने आईएएस होने का ख्वाब साकार करने पर माता पिता ने आनंद व्यक्त किया। विदर्भ कोकण ग्रामीण बैंक के वरिष्ठ प्रबंधक तथा जिला विकास प्रबंधक तथा कवि लेखक गजानन मादेश्वर इनकी बड़ी बेटी शारदा, इसने कार्मेल एकेडमी में अंग्रेजी माध्यम से 12वीं तक शिक्षा पूर्ण की, जिसके बाद सांगली के वॉलचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग से बीटेक तक की शिक्षा ली। बचपन से ही आईएएस बनने का सपना साकार करने के लिए शारदा ने बीटेक की परीक्षा पास करते ही दिल्ली में राव स्टडी सर्कल इस एकेडमी में केंद्रीय लोक सेवा आयोग की परीक्षा के क्लासेस लगाए थे, जहां नियमित पढ़ाई कर आईएएस अधिकारी का मार्गदर्शन भी लिया। 4 वर्ष राव एकेडमी में पढ़ाई करने के बाद केंद्रीय लोक सेवा आयोग की परीक्षा उत्तीर्ण की। शारदा की सफलता पर परिवार वालों की खुशी का ठिकाना नहीं रहा। इस समय जन विकास सेना के अध्यक्ष पप्पू देशमुख भी शारदा के घर पहुंचे और सभी का उन्होंने अभिनंदन किया। जन विकास सेना की ओर से इस समय शारदा के परिवार का सत्कार किया गया तथा शुभकामनाएं दी गई। इस समय जन विकास सेना के अध्यक्ष पप्पू देशमुख ने शारदा की यह सफलता अन्यों के लिए प्रेरणा होने की बात कही। वडगाव प्रभागातील गजानन मंदिर परिसरात राहणाऱ्या सौ विजया व श्री गजाननराव मादेश्वर या एका आमच्या जवळच्या कुटुंबातली, म्हणजे असं समजा की ती माझ्या बहिणीची मुलगी आहे। आमच्या कुटुंबातली शारदा नावाची ही मुलगी अत्यंत खडतर प्रवास करून UPSCच्या परीक्षेत तिनं घवघवीत यश मिळवलेलं आहे। या यशामुळे तिने आपल्या कुटुंबाचा नव्हे तर पूर्ण आमच्या वडगाव प्रभागाचा गौरव वाढवला, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचाही गौरव वाढवलेला आहे। या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे हजारो विद्यार्थी यापुढे स्पर्धा परीक्षामध्ये तयारी करतील, हा एक दुर्गम जिल्हा आपण समजतो, मागासलेला जिल्हा समजतो, शेवटच्या टोकावर आहे महाराष्ट्राच्या। अशा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरच्या जिल्ह्यातून आमच्या प्रभागातील एक मुलगी खडतर प्रवास करून UPSCची परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवते। भविष्यामध्ये या जिल्ह्यातील या शहरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे। त्यामुळे तिचं हे यश, या यशाची इतिहासात नोंद केला जाईल। तिच्या पुढील भवितव्यासाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो। साथ ही इसमें शारदा के माता पिता ने भी अपना मनोगत व्यक्त किया। ही मुलगी कुमारी शारदा गजानन मादेश्वर ही मॅट्रिकपर्यंत इथे मॅक्रॉन शाळेमध्ये शिकली। तिथे पण ती CBSE पॅटर्नमध्ये मेरिट होती। त्याच्यानंतर 12वी तिने कार्मेल अकॅडमीमध्ये केलं, तिथे पण ती मेरिट आली आणि त्याच्यानंतर मग तिने बीटेकला ॲडमिशन घेतली वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली। आणि सांगलीला 4 वर्ष घातल्यानंतर लक्षात आलं तिच्या की याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करता येते। आणि सांगली, सातारा इकडचे फार मोठे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कॉलेजमध्ये मार्गदर्शन करायला जायचे। त्याच्यातले एक नागरे पाटीलसुद्धा होते आणि त्यांच्यामुळे मग ती ह्या सर्व परीक्षेकडे टर्न झाली आणि मग दिल्लीला गेली। दिल्लीला गेल्यानंतर कोविडचा 2 वर्षाचा जो काळ होता तो तिच्यासाठी अतिशय क्लेशदायक होता। त्याच्यामुळे ती परत आली। परत आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की इथे डिसिप्लिन मॅटरमध्ये काही अभ्यास करता येत नाही। मग तिने परत आम्हाला म्हटलं की मी तिथे परत जाते। तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ती पास झाली, पण मेन्सला अतिशय कमी मार्कांनी हुकली आणि मग चौथ्यांदा तिने ती अतिशय क्लिअर केली। ह्या एक्झाममध्ये 1105 जागा आणि 1105मध्ये तिचा आजचा रँक 285 आहे। तर आमची अशी देवाला प्रार्थना आहे की पहिलीच पोस्ट IAS अशी तिला मिळाली तर फार चांगलं होईल, कारण सर्वांची अशी अपेक्षा आहे की जवळपास 300 ते 325पर्यंत IAS मिळायला पाहिजे। तिच्या यशाचं श्रेय आम्ही तिलाच देतो आणि दिल्लीला जे तिचे अतिशय चांगले कोच होते त्या सर्वांना देतो, कारण अभ्यास किती करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे आणि किती डेडिकेटली करायला पाहिजे हे तिच्याकडून खरंच शिकायला पाहिजे। ती 4 वर्षात तिने कुठलेही TVचे प्रोग्राम बघितले नाही, लागणे नाही, बारसे नाही, काही नाही, फक्त अभ्यास एवढंच काम केलं। आणि आधीपासून तिची इच्छा होती की प्रशासकीय सेवेमध्ये जायचं। याचं एक अतिशय चांगलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला। चंद्रपूरला माझे मित्र कलेक्टर होते, निरंजन कुमार सुधांशू। मी त्यांच्याकडे एकदा गेलो होतो, त्यांनी आमच्या म्हणून एक चित्र काढलं होतं। त्या चित्रावर त्यांनी साईन केली आपली। त्या साईनमध्ये ॲम्बेसेडर कार आणि त्याच्यावर एक असा दिवा होता। मग त्या कलेक्टर साहेबांनी विचारलं, बेटा ये क्या है? तर त्यांनी सांगितलं की ये आपके पोर्च में जो गाड़ी खड़ी है ना उसकी साईन है ये। मग त्या कलेक्टर साहेबांनी म्हटलं की विजन ऐसी रखो, आणि तेव्हापासून तिच्या लक्षात आलं की ही अशीच विजन आपल्याला ठेवायची आहे। त्यांनी सही केलेला कागद आजही माझ्याकडे आहे आणि तिचं सिलेक्शन झाल्यानंतर ते आता लँड कमिशनर आहे पुण्याला,
सर्वात आधी तिला फ़ोन केला त्यांनी, कलेक्टर साहेबांनी, म्हणजे आताच्या कमिशनर साहेबांनी, कि बेटा आपका सिलेक्शन हो गया और मेरी जो साइन वाली जो कॉपी है वो सच में बताना, आपकी याद में रखना. मी शारदाची आई म्हणून मला खूप आज सन्माननीय स्थितीत माझ्या पुरीने आणून ठेवलं आहे. आणि मला असं वाटते की आपल्या मुलींना शिकवायचं आणि तिच्यानेच त्या मुली आपल्याला, आपल्या परिवाराला या सन्मानाच्या शिखरावर पोहोचवून देतात. त्याच्यामुळे मुलींचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि आज मला माझ्या शारदाने खूप सन्माननीय स्थितीत आणलं आहे, माझ्या परिवाराला एवढा मोठा सन्मान दिला आहे. त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आपल्या सर्वांचे. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही माझ्या भावना. धन्यवाद. CTV के लिए प्रतिनिधि वैभव रायरकर की रिपोर्ट.